हिंदी पत्रलेखन अवघड जातंय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. दिनांक 4 मार्च 2026 रोजी होणारा 10वीचा हिंदी विषयाचा पेपर मध्ये रचना विभागामध्ये तुम्हाला एकूण 5 मार्क्ससाठी हे पत्रलेखन विचारलं जातं आणि तुम्हाला कशा प्रकारे पत्रलेखन करायचं आहे जेणेकरून तुम्ही देखील यामध्ये 5 पैकी 5 मार्क्स हे सहज मिळवाल. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण तुमचा हा प्रश्न जो असणार आहे पत्रलेखनचा, जो प्रश्न क्रमांक 5 मधला असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला अनौपचारिक पत्र लेखन किंवा औपचारिक पत्रलेखन यापैकी एक कोणतंही पत्रलेखन सोडवायचं आहे. तर तुम्हाला कशा प्रकारे यामध्ये पत्राचा विषय विचारू शकतात आणि ते तुम्ही कसं लिहायचं आहे जेणेकरून तुम्ही देखील 5 पैकी 5 मार्क्स हे मिळवू शकाल. तर हाच फॉर्मॅट जो आहे तो बरोबर आहे. चला तर पाहूयात. सर्वप्रथम पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो प्रश्नपत्रिकेमध्ये हिंदीच्या. अरुण पाटील, माधवबाग सांगली से माननीय व्यवस्थापक क्वालिटी स्पोर्ट्स अप्पा बलवंत चौक पुणे को हॉकी खेल की सामग्री मंगाते हुए पत्र लिखता या लिखती है. जर तुम्ही मुलगा असाल तर तुम्ही अरुण पाटील या नावाने पत्र लिहिणारा असाल आणि जर तुम्ही तिथं मुलगी असाल तर तिथं अरुणा पाटील या नावाने तुम्हाला काय करायचं आहे, पत्र लिहायचं आहे. तर हा जो आहे तो औपचारिक पत्रलेखनाचा फॉर्मॅट आपण पाहणार आहोत. आणि औपचारिक पत्रामध्ये खूप असं लेंदी लिहिण्याचा अजिबात विषय नसतो आणि त्यामुळे तुम्हाला इथे 5 पैकी 5 मार्क्स हे सहज मिळणार आहेत. तर सर्वप्रथम पहा, तुम्हाला काय दिलेलं आहे तर पत्ता हे देखील तुम्हाला इथं नाव देखील दिलेलं आहे आणि त्यानंतर पत्ता तुमचा तिथं दिलेला आहे. त्यानंतर कुणाला हा पत्र लिहिणार आहात त्यांचा देखील इथे पत्ता दिलेला आहे. पहा, माननीय व्यवस्थापक क्वालिटी स्पोर्ट्स अप्पा बलवंत चौक पुणे. आणि तो विषय देखील तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेला आहे. तर अशा तऱ्हेने 3 जे तुम्हाला असणार आहेत, पहा पत्रलेखनाच्या फॉर्मॅटमध्ये असणारे जे 3 महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत ते तुम्हाला प्रश्नामध्येच दिलेले असणार आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित अगदी डोकं लावून कोणता पत्ता लिहायचा आहे, व्यवस्थित अगदी कुणाचा, तर हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे. आणि तुम्ही स्वतःच्या मनाचा विषय अजिबात इथे लिहायचा नाही, तर विषय देखील तुम्हाला प्रश्नामध्येच येणार आहेत आणि तोच विषय तुम्हाला जस्ट कॉपी पेस्ट करायचा आहे तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये. तर चला तर पाहूयात. सर्वप्रथम पहा विद्यार्थी मित्रांनो, असा तुम्हाला प्रश्न येणार आहे बोर्डाच्या उद्याच्या पेपरमध्ये. त्यानंतर पहा त्याचं उत्तर कसं लिहायचं आहे. तुम्हाला अजिबात प्रश्न लिहिण्याची अजिबात आवश्यकता, उत्तरपत्रिकेमध्ये अजिबात लिहिण्याची आवश्यकता नाही. ते खूप टाईम कन्झ्युमिंग होणार आहे. फक्त तुम्हाला उत्तर हे असं लिहायचं आहे. तर सर्वप्रथम पहा, दिनांक लिहायला विसरायचं नाही. ज्या दिवशी तुम्ही हा पेपर किंवा ज्या दिवशी हे पत्र लिहित आहात त्या दिवशीचा दिनांक हा लिहायचा नाही, दिनांक लिहायचा आहे, सॉरी. तर तिथं पाहू शकतात, जर दिनांकमध्ये तुम्ही 4-3-2026 लिहिला तर तुमचं 0 मार्क्स इथे मिळणार आहेत, कारण तुम्हाला दिनांक हाच फॉर्मॅटमध्ये लिहायचा आहे. तर इथं पाहू शकता 4 मार्च 2026 हा दिनांक लिहिलेला आहे. तिथं तुम्ही काही लिहू शकता, 4 जानेवारी 2026, त्यानंतर 4 एप्रिल 2026, 4 फेब्रुवारी 2026. तर हाच फॉर्मॅट तुम्हाला काय करायचं आहे, फॉलो करायचा आहे दिनांक लिहिण्यासाठी. त्यानंतरची पहा दुसरी ओळ असणार आहे ते की ज्याला तुम्ही पत्र लिहिणार आहात त्याचा पत्ता किंवा ते नाव त्यांचं काय दिलेलं असेल ते तुम्हाला विषय जो प्रश्नामध्ये दिलेला आहे तो अगदी ते व्यवस्थित लिहायचा आहे. तर कुणाला हे पत्र लिहिलेलं आहे तर प्रति माननीय व्यवस्थापक इथे दिलेलं आहे, पाहू शकता. प्रति माननीय व्यवस्थापक क्वालिटी स्पोर्ट्स अप्पा बलवंत चौक पुणे. तर हाच तुम्हाला इथे काय करायचं आहे तर पत्ता आणि कुणाला पत्र लिहायचं आहे त्याचं नाव व्यवस्थित लिहायचं आहे आणि प्रति लिहायला विसरायची नाही. ज्याला आपण पत्र लिहिणार आहे तिथं सेवा मी किंवा प्रति हे लिहूनच तुम्हाला तिथला पत्ता काय करायचा आहे, नाव आणि पत्ता हे कॉपी पेस्ट जस्ट क्वेश्चनमधलंच करायचं आहे. अजिबात इथे स्वतःचा पत्ता किंवा स्वतःचं नाव लिहायचं नाही. फक्त ज्यांना पत्र लिहिणार आहात ते तुम्हाला प्रश्नामध्ये असणार आहे आणि त्यांचा पत्ता आणि नाव इथं लिहायचं आहे. त्यानंतर पाहू शकता जो विषय असणार आहे तो देखील तुम्हाला प्रश्नामध्येच असणार आहे. तर इथं विषय काय दिलेला आहे पहा, मी तिथं अंडरलाईन पेनानं केलेला आहे. हॉकी खेल की सामग्री मंगाते हुए पत्र लिखते या लिखती है. तर इथं हॉकी खेल की सामग्री मंगाते, तर पत्राचा विषय सोपा असणार आहे, पाहू शकता. 2 ते 3 शब्दात लिहायचं आहे की हॉकी
जो खेळ आहे त्याची सामग्री मंगाना हा विषय असणार आहे. जर तुम्ही एवढं पत्रात लिहिलं तर तुम्हाला इथे 1 मार्क्स हा मिळून जाणार आहे. व्यवस्थित अगदी दिनांक, कुणाला पत्र लिहिणार त्यांचा पत्ता, त्यानंतर प्रती लिहायला इथे विसरायचे नाही आणि त्यानंतर विषय देखील लिहायला विसरायचे नाही आणि विषयही कमीत कमी थोडक्या शब्दात असला तरच तुम्हाला इथे एकूण 1 मार्क्स हा मिळून जाणार आहे. त्यानंतर पहा महोदय, असं सुरुवात करायची आणि आपल्याला काय पत्राचा मजकूर आहे तो कमीत कमी किती 7 ते 8 ओळीत लिहायचा आहे. तर इथं काय आहे विषय, हॉकी की सामग्री मंगाना. तर हे देखील तुम्हाला व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. पहा हिंदीमध्ये लिहायचं आहे आणि लेखन नियमानुसार हिंदीच्या लेखन नियमानुसार इथे लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता, मुझे अपने मोहल्ले मोहल्ले की हॉकी टीम के लिए खेल सामग्री की आवश्यकता है. यह पत्र प्राप्त होते ही निम्नलिखित खेल सामग्री उपयुक्त पते पर भेजने की कृपा करें. आपके नियमों के अनुसार 1,000 रुपयों की पेशगी का डिमांड ड्राफ्ट इस पत्र के साथ भेजा है. शेष रकम वीपीपी कर दे, जो यहाँ पहुँचते ही हम छुड़ा लेंगे. खेल की सामग्री, तर सामग्री काय काय लिहिलेलं आहे पाहू शकता. हेल्मेट 12, शोल्डर पॅड्स 12, त्यानंतर माउथ गार्ड, नेक गार्ड 12, एल्बो पॅड्स 12, जर्सीज 12, स्किन गार्ड्स 12, पेंट्स 12, हॉकी सॉक्स 12, हॉकी स्टिक्स, टी शर्ट्स 12, टेनिस शूज़ 12. आशा है यह खेल सामग्री आप शीघ्र भेजने की कृपा करेंगे. जरीही खेळ सामग्री लिहिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित अगदी टेबलच्या मध्ये लिहिली तरी चालेल किंवा असं नंबरिंग करून लिहिलं तरी चालेल. इथे कुठेही तुमचा मार्क्स कट होणार नाही, कारण तुम्हाला व्यवस्थित असं पत्र 7 ते 8 ओळीत लिहायचं आहे. ज्याला देखील तुमचा 1.5 मार्क्स हा तुमचा ही जो मजकूर असणार आहे त्याला असणार आहे. त्यानंतर पहा लास्टला बहुधीय कोण पत्र लिहिलंय, अरुणा पाटील. अरुण असेल तर अरुण पाटील, जर मुलगी असेल तर अरुणा पाटील, माधवनगर सांगली. आणि हा जो माधवनगर सांगली जो पत्ता दिलेला आहे तो देखील तुम्हाला प्रश्नामध्येच दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. सुरुवातीलाच आहे बघा, अरुणा पाटील, माधवबाग सांगली से पत्र लिखतीये. तर इथं पत्ता दिलेला आहे, अजिबात तुमचा पत्ता इथे कॉपी पेस्ट करायचं नाही. जो प्रश्नात पत्ता दिलेला आहे जे नाव दिलेलं आहे तेच वापरायचं आहे. तर इथं पाहू शकता, बहुधीय अरुणा पाटील, माधवनगर, स्वल्पविराम द्यायला विसरायचे नाही, सांगली. आणि पिन कोड ईमेल काय असणार आहे, arunapatil@gmail.com. तर इथे ईमेल देखील लिहायला विसरायचे नाही. तर एकूण तुमचा असा 5 मार्क्सचा जो प्रश्न असणार आहे, ज्याचे 2 मार्क्स तुम्ही किती हिंदीच्या लेखन नियमानुसार व्यवस्थित लिहिले आहे का, व्यवस्थित इथं जो असणार आहे की जो तुमचा पूर्णविराम तुम्हाला डॉटमध्ये द्यायचा नाही, मराठीमध्ये डॉटमध्ये देतात, परंतु इथं पूर्णविराम हा दंडकमध्ये तुम्ही व्यवस्थित दिला आहे का आणि हिंदीमध्येच पत्र लिहिले आहे का, हे सर्व पाहिलं जातं. ज्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत आणि एकूण तुम्ही कसं लिहिलं यासाठी 3 मार्क्स हे असणार आहेत. इथं पाहू शकता, जो असणार आहे त्याला 1 मार्क्स असणार आहे. विषय दिनांकपासून विषयपर्यंत 1 मार्क्स. त्यानंतर मजकूरला 1.5 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर तुम्ही ईमेल वगैरे लिहिला आहे का, त्यानंतर पत्ता व्यवस्थित लिहिला आहे का, याला अर्धा मार्क. एकूण किती 3 मार्क्स आलेले आहेत आणि 2 मार्क्स हे असणार आहेत. तुम्ही व्यवस्थित हिंदीच्या लेखनानुसार लिहिलेले आहे का हे पाहिलं जातं आणि व्यवस्थित विषयाच्या अनुसरूनच हे पत्राचं फॉर्मॅट आहे का, विषयाच्या अनुसरूनच हे काय मजकूर लिहिला आहे का, हे देखील पाहिलं जातं. तर अशा तऱ्हेने 5 मार्क्सचा जो असणार आहे तुमचा हिंदीचा औपचारिक पत्रलेखन आपण इथे पाहिलं. त्यानंतर अनेक प्रश्न पाहणार आहोत जो बोर्डाच्या परीक्षेत नेहमी विचारला जातो. तर चला तर पाहूयात. तर इथे पाहू शकता, प्रश्न वाचूयात. सर्वप्रथम, गांधी चौक निजामपूर से कृष्णकांत किंवा कृष्णकांत जोशी, व्यवस्थापक इंदिरा औषधि भंडार, क्रांति चौक जालना को घरेलू औषधियों वीपीपी द्वारा मंगवाने के लिए पत्र लिखता या लिखती है. तर बघा प्रश्न काय दिलेला आहे, यामध्ये पत्ता दिलेला आहे, कुणाला पत्र लिहायचं आहे आणि कोण पत्र लिहिणार आहे ह्याचा देखील पत्ता लिहिलेला आहे आणि काय विषय आहे ते देखील आहे. तर घरेलू औषधियां वीपीपी द्वारा मंगवाने के लिए पत्र लिखना है. कौन लिखना है, तर कृष्णकांत एवं कृष्णकांता जोशी. जर मुलगा असेल तर कृष्णकांत लिहायचं, मुलगी असेल तर कृष्णकांता जोशी. कुणाला, तर व्यवस्थापक इंदिरा औषधी भंडार, क्रांती चौक जालना. तर जो औषधी भंडारचा जो व्यवस्थापक आहे त्याला पत्र लिहायचं आहे की घरेलू औषधियां वीपीपी द्वारा मंगवाने के लिए कौन लिखणार आहे, कृष्णकांत या कृष्णकांता जोशी. जो कुठं राहत आहे त्याचा पत्ता गांधी चौक निजामपूर
हे पत्ता येणार आहे. तर हा पत्राचा प्रश्नाचा फॉर्मॅट असणार आहे. तर कशाप्रकारे याचं उत्तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत दिनांक 4 मार्च रोजी लिहायचा आहे. चला तर पाहूयात. तर सर्वप्रथम मी सांगितल्याप्रमाणे दिनांकचा हा फॉर्मॅट नेहमी लक्षात ठेवायचा. दिनांक लिहायला विसरायचे नाही. दिनांक 4 मार्च 2026. त्यानंतर पहा, कुणाला पत्र लिहिणार आहात त्याच्या नावाच्या आधी प्रति किंवा सेवा मी हे लिहायला विसरायचे नाही. ही दिनांक नंतरची नेक्स्ट लाईन असणार आहे. त्यानंतर पहा, पत्ता आपल्याला प्रश्नातच दिलेला आहे, फक्त तो कॉपी पेस्ट करायचा आहे. प्रति व्यवस्थापक जी, इंदिरा औषधी भांडार, क्रांती चौक, जालना, आणि इथे पिन नंबर दिलेला आहे. एक इमॅजिनरी तुम्ही पिन नंबर घालू शकता, परंतु हा जो पत्ता आहे तो इमॅजिनरी घालायचा नाही, जो प्रश्नात दिलेला आहे तोच घालायचा आहे. त्यानंतर पहा, विषय अगदी थोडक्यात लिहायचा आहे. औषधिया मंगवाना किंवा इथं घरेलू औषधिया मंगवाना असं जरी लिहिलं तरी तुम्हाला इथे 1 मार्क्स एवढ्यासाठी मिळणार आहेत. आणि हाच फॉर्मॅट जो आहे तो करेक्ट आहे हिंदीच्या बोर्ड पेपरमध्ये लिहिण्यासाठी. त्यानंतर बघा, आपला मजकूर कसा असणार आहे. महोदय, नेहमी महोदयाने सुरुवात करायची असते, कारण आपण काय करत आहोत, हे औपचारिक पत्रलेखन करत आहोत. तर पाहू शकता आपण काय पेपरचा मजकूर, पत्राचा काय फॉर्मॅट लिहिलेला आहे मजकूरमध्ये. तर इथं 7 ते 8 ओळी तुम्हाला व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. मैं अपने शहर के वैद्य श्री शीतला प्रसाद शर्मा जी से इलाज करवा रहा हूँ. वैद्य जी आयुर्वेदिक औषधियों की ही सिफारिश करते हैं. मुझे भी यह दवाइयाँ उपयोगी होती है. इस बार उन्होंने जो नुस्खा लिखा है उसमें निम्नलिखित आयुर्वेदिक औषधियाँ है. तर असं तुम्ही पत्राचं सुरुवात करू शकता. द्राक्षासव 3 बॉटले, हिंगवाष्टक चूर्ण 500 ग्रॅम, कायम चूर्ण 2 शिशिया, केसरी च्यवनप्राश 2 डिब्बे, खादीरादी वटी 5 पत्तियाँ, शहद 1 किलो की बॉटल. त्यानंतर बघा, उपयुक्त सभी औषधियों को हमें तुरंत आवश्यकता है. इस पत्र के साथ में 500 रुपये का पोस्टल ऑर्डर भेज रहा हूँ. कृपया सभी औषधियाँ VPP से मेरे उपयुक्त पते पर भिजवाने का कष्ट करें. साथ में सभी दवाइयों का बिल भी भेजें. VPP मिलने पर तुरंत ली जाएगी. निश्चिंत रहे. त्यानंतर एवढंच तुम्हाला लिहिला व्यवस्थित अगदी. त्या औषधियांचं नाव हिंदीमध्ये काय आहे ते व्यवस्थित अगदी. शहद 1 किलो की बॉटल, शिशिया, कायम चूर्ण 2 शिशिया, द्राक्षासव जे घरेलू औषधे आहेत ते व्यवस्थित अगदी इथे लिहिलेले आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला इथे 1.5 मार्क्स हे मिळणार आहेत. असं व्यवस्थित जर लिहिलं तर इथे तुम्ही टेबलच्या फॉर्मॅटमध्ये देखील ती आयुर्वेदिक औषधी या लिहू शकता व्यवस्थित अगदी. तिथं टेबल काढून पेन्सिलने, जर तुम्हाला तसं नाही लिहायचं असेल तर तुम्ही व्यवस्थित अगदी त्याला नंबरिंग करून ते औषधे व्यवस्थित लिहिलं तरी चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला शेवट कसा करायचा आहे, तर भवदीय कृष्णकांत जोशी. तर इथं आपण वाचलेलंच होतं की जे प्रश्नामध्ये दिलेलं आहे पत्ता आणि नाव तेच तुम्हाला वापरायचं आहे. स्वतःचं नाव अजिबात, स्वतःचा पत्ता, ईमेल ID अजिबात इथं लिहायचं नाही. प्रश्नामध्ये तुम्हाला ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे, फक्त त्याचा वापर करून तुम्हाला लिहायचा आहे. तर इथं पाहू शकता तुम्हाला, भवदीय कृष्णकांत जोशी, गांधी चौक, निजामपूर, आणि ईमेल हा लिहायला विसरायचे नाही. जस्ट तुम्हाला कृष्णकांतचं लिहितं असाल तरी कृष्णकांत जोशी @gmail.com हा फॉर्मॅट करेक्ट आहे. जर कांताचं लिहित असाल जोशी तर कृष्णकांता जोशी @gmail.com, आणि ईमेल हा व्यवस्थितच लिहायचा आहे. इथे तुम्हाला एकूण अर्धा मार्क्स असणार आहे. तर एकूण असं 3 मार्क्स तुम्हाला व्यवस्थित लिखाण करायचं आहे. आणि तुम्ही किती लेखन नियमानुसार व्यवस्थित फॉर्मॅट फॉलो केला आहेत का, आणि ते हिंदीच्या शुद्ध लेखनाच्या नियमानुसार व्यवस्थित आहे का, यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, आणि यामध्ये व्यवस्थितच अगदी काय करायचं आहे, पत्राचा फॉर्मॅट हा औपचारिक पत्रलेखनाचा फॉर्मॅट फॉलो करायचा आहे, ज्यामध्ये विषय, दिनांक, त्यानंतर ईमेल, व्यवस्थित पत्ता लिहायला अजिबात विसरायचे नाही. असं जर तुम्ही पत्र लिहिला उद्याच्या पेपरमध्ये तर तुम्ही नक्कीच यामध्ये हिंदी विषयाच्या पत्रलेखनामध्ये 5 पैकी 5 मार्क्स हे सहज मिळून जाल. तर मला अनेक प्रश्न आला होता की नेहमी कमेंट्स आली होती की तुमचं जे पत्रलेखन असणार आहे ते बोर्डाच्या एकाच पेजवरती लिहायचं का. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की जर तुमचं अक्षर खूप मोठं असेल तर तुम्ही नेक्स्ट पेजवर जरी तुमचं हे इथं हा पत्ता जरी नेक्स्ट पेजवर गेला तरी चालेल, परंतु कमीत कमी तुम्ही काय करा, तर जास्तीत जास्त तुम्ही 1 पेजवरच
पत्रलेखन लिहिण्याचा प्रयत्न करा, कारण कसं होतं ते व्यवस्थित फॉर्मॅटनुसार दिसतं आणि तुम्हाला इथे लगेच एक्झामिनर काय करतो, विषय लिहिला आहे, दिनांक व्यवस्थित पत्ता लिहिला आहे, त्यानंतर व्यवस्थित अगदी जसं मजकूर लिहिला आहे आणि खाली पत्ता पण लिहिला आहे, तर लगेच तिथं 5 मार्क्स भेटून जातात. परत नेक्स्ट पेजवर असेल तर तुम्हाला काय होईल, तिथं थोडंसं त्यामध्ये डाऊट वाटेल. त्यामुळे तुम्ही एक पेजवर जरी लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट पेजवर गेले तरी तुमचं अक्षर मोठं असेल तरी काही हरकत नाही. परंतु तुम्हाला मार्क्स हे मिळणारच आहेत. तर व्यवस्थित अगदी प्रेझेंटेशन असंच करायचं आहे पहा. आणि तुम्हाला उद्याच्या हिंदी पेपरच्या बोर्ड परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.